श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात टवाळखोर आणि दहशतवाद माजवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। टवाळखोर कोयता, चाकू यासारखे धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करताय। याच पार्श्वभूमीवर गुमशा बाबा दर्गा येथून हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या एका इसमास गुन्हे शाखा युनिट 1 ताब्यात घेतलंय। याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी गुमशा बाबा दर्गा भागात एक इसम हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 ला मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून एका इसमास ताब्यात घेतला। असलम खान असं ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 1000 रुपये किमतीची लोखंडी धातूचा कोयता हस्तगत केलाय। सदर इसमाविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आदींसह पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।